प्रत्येक बहीण ही लाडकी बहीण योजनेची वाट बघत आहे. कारण की लाडकी बहीण योजना आणि हप्त्याला आता प्रचंड उशीर होत आहे आणि अगदी एकंदरच यामुळे वेगवेगळ्या न्यूज माध्यमांमध्ये पण तुम्हाला बातम्या पाहायला मिळत असतील की या हप्त्याचे वितरण पुढे जाऊन 2 हप्ते एकत्रित मिळू शकतात का, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा. समजा जर का या हप्त्याला म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याला फारच जर विलंब झाला आणि 2 हप्ते एकत्र जर मिळाले तर त्याच्यात कोणाला आश्चर्य वाटायला नको का. कारण की उलट त्याचा अर्थ असा नाही की 2 हप्त्याचा गॅप पडतो आहे मध्ये, तर असं खरंच घडू शकतं का, अगदी कमी शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही या हप्त्याचा म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचा आतापर्यंत GR यायला पाहिजे होता. कोणतंही कारण नाही की GR का आला नाही याचं कोणतंही असं म्हणजे त्याला आपण म्हणू ठोस कारण नाही. खरं तर आतापर्यंत GR यायला पाहिजे होता आणि 25 दिवस राहिले फक्त KYC साठी. तर अजूनही KYCच्या अडचणी अजूनही सोडलेल्या नाहीत सरकारने, तर त्याही एकदा सोडवायला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्यांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. बघा, दोन्ही हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्र मिळण्याची दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता, सोबत कोणते हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर 17वा आणि 18वा अगदी कमी शब्दांमध्ये सांगणार आहे आणि नेहमीप्रमाणे अगदी स्पष्ट आणि लॉजिकली तुम्हाला सांगते. बघा, दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे का नोव्हेंबर आणि डिसेंबरचा. तर बघा, याचं सर्वात मोठं गणित जे अवलंबून राहणार आहे तर ते म्हणजे निधीच्या GR वर. GR जर समजा 8 तारखेपर्यंत जर आलाच, डिसेंबरच्या 8 तारखेपर्यंत, या महिन्याच्या 8 डिसेंबरपर्यंत जर GR आला तर सर्व प्रक्रिया या वेळेवरच होणार आहे, म्हणजे नोव्हेंबरचा हप्ताच मिळणार आहे, म्हणजे 17वा हप्ता. पण GR जर 8 डिसेंबरच्या पुढे जात राहिला तर आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी कोणताही GR येत नाही, डायरेक्ट 8 तारीख आहे आणि 8 तारखेला कोणतंही कारण नसताना GR पुढे जात असतील तर मात्र वितरणाला विलंब होऊ शकतो. पण माझ्या मते तसं होण्याची शक्यता फार कमी आहे आणि नेहमीप्रमाणे आपले अंदाज हे बऱ्यापैकी येतात. असं नाही की 100% येत असतात, पण मात्र नेहमीप्रमाणे त्या गोष्टी घडतात. तर त्यामुळे माझं असं मत आहे की 8 तारखेपर्यंत GR यायलाच पाहिजे. खरं तर आज आणि उद्या शासनाने GR आणायला पाहिजे. कोणतंच कारण नाही की GR ला विलंब होण्यास ठोस कारणच नाही सरकारकडे, तरी पण वितरणाला विलंब होत आहे. तर यामुळे यावेळेचा GR वेळेवर आला नाही हे आता आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. कारण नोव्हेंबरचा GR नोव्हेंबरमध्येच येत असतो, पण आता तसं झालेलं नाही. नोव्हेंबरचा GR पण नोव्हेंबरमध्ये आलेला नाही, डिसेंबरमध्ये पण आता 5 दिवस झालेले आहे, म्हणजे जवळजवळ 1 आठवडा आता उलटलाय, अजूनही GR हा आलेला नाही. आणि इथून पुढे अशा प्रकारे जर होत गेलं तर मग बघा काय होऊ शकतं. त्यामुळे वितरणाचा GR वेळेवर आणायला पाहिजे आणि वितरण लवकर करायला पाहिजे. आता दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का, तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं की 8 तारखेच्या पुढे जर का GR जात राहिला, 8 तारखेच्या पुढे जर GR जात राहिला तर कोणतंच कारण नसताना GR पुढे चालला, मग त्याचा अर्थ काय काढायचा आहे हे त्यामागचं उत्तर आहे. परंतु असं घडण्याचे चान्सेस किंवा असं घडण्याची शक्यता, माझं तरी उत्तर आहे की असं घडणार नाही. फक्त अगदी लवकरात लवकर GR हा नक्कीच निघेल. मग पुढे आपण बघूया आता काय घडत येतं, पण तसं व्हायला नाही पाहिजे. आणि याला दुसरं पण एक कारण आहे की आचारसंहिता 21 तारखेपर्यंत राहणार आहे, त्यामुळे कदाचित अर्ज पुढे जाऊ शकतो का वगैरे अशा प्रकारची पण शक्यता आपण नाकारू शकत नाही. पण मात्र या डिसेंबरचे वितरण हे शेवटच्या आठवड्यात गेले, म्हणजे या हप्त्याचे जर का वितरण म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता चालू आहे आणि हा हप्ता जवळजवळ संपत आलाय आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत जर झालं आणि 2 हप्ते जर एकत्रित मिळाले तर कुणाला त्यामध्ये काही आश्चर्य वाटायला नको. खरं तर आत्ताच म्हणजे याच 5-6 तारखेलाच GR यायला पाहिजे होता, पण आज 7 तारीख आहे. एखाद्या वेळेस उद्या GR येऊ शकतो आणि अगदी 9-10च्या नंतर पुढे जर GR आला तर अगदी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्र मिळण्याची देखील शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही. KYC करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आहे. जर तुम्ही त्याआधी KYC केली नाही तर तुम्हाला त्यापुढचे हप्ते मिळणार नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने KYC करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच अजून भरपूर महिलांची KYC ही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे देखील लाडकी बहीण योजनेला उशीर होत आहे असं देखील म्हटलं जात आहे. पण जर GR लवकर आला तर त्या दुसऱ्या दिवशीच आपल्याला लाडकी बहीण
बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। आता उद्या 8 तारखेला किंवा अगदी 9 तारखेला GR आला तर तुम्हाला 1500 रुपये मिळतील आणि त्याच्या पुढे जर GR गेला तर तुम्हाला दोन्ही महिन्यांचे पैसे हे सोबत मिळणार आहे। तसेच लाडकी बहीण योजना बंद होईल अशी टीका विरोधकांकडून केली जात होती, परंतु आता ही योजना बंद होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे। काल रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। तुम्हाला जर अजूनही माहिती पाहिजे असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा। धन्यवाद।